श्री स्वामी समर्थ. बघा, आपण काल नर्सरीमध्ये गेलतो तर नर्सरीमधून ही शेम्मीचं झाड आणलेलं आहे. इथं आपण गुलछडी आणलेली आहे आणि इथं एक झाड आणलेलं आहे. ह्याचं काही एवढं मला माहिती नाही. मला ज्यावेळेस कळेल ना त्यावेळेस मी नक्की तुम्हाला ब्लॉग टाकेन. तर आपण 3 झाडं आणलेले आहेत. तर हे कुंडी पण घेऊन आलेली आहे. ह्या कुंडीमध्ये लावायचं आहे आपल्याला. तर हो का, आधी आपण असा टरकलं भरून घेतलेले आहे शेंगाचे. असं आपण खाली खात ही केलेलं आहे आणि वरून आता आपण ही माती टाकून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये ही शेम्मीचं झाड लावणार आहे. का तर ही शेम्मीपत्र महादेवाला वाहिल्या जातं, शनीला वाहिल्या जातं, शुभ असते. त्याच्यामुळं आपण हे घेऊन आलेलो आहेत. आणि ह्याचे महत्त्व असे म्हणजे ज्यावेळेस 5 पांडव गेले होते युद्ध करायला, त्यावेळेस पण त्यांनी त्यांचे जे शस्त्र होते ते हे शेम्मीच्या झाडाखालीच लपवलेले होते. आणि ज्यावेळेस राम पण अयोध्येला आलता ना, त्यावेळेस पहिल्यांदा जिंकून तर तेव्हा पण त्यांना शेम्मीच्या झाडाची पूजा केली होती. म्हणून शेम्मीचं झाड ना वास्तुमध्ये खूप शुभ आहे, म्हणून आपण हे घेऊन आलेलं आहे. तर आपल्याला ती महादेवाला पण वाहता येईल आणि शनीला पण त्याचे पत्र वाहता येईल. ह्याच्यानुसार आपण ती शेम्मीपत्र घेऊन आलेले आहे मी. तर आज गुरुवार आहे आणि महाराजांचा पण खूप शुभ दिवस असल्यामुळे आपण आज इथं लावणार आहे या कुंडीमध्ये. तर तुम्हाला पण असं जर वाटलं की बाबा हे शुभ झाड आहे तर नक्की तुम्ही पण माझ्या मैत्रिणींनो तुमच्या गार्डनमध्ये लावा. आज मी माझ्या गार्डनमध्ये लावणार आहे आणि जे मला जास्त कोण कमेंट करल, फॉलो करल, त्यांच्या नावाने मी माझ्या गार्डनमध्ये एक झाड लावणार आहे. तर नक्की तुम्ही हे झाड घेऊन या आणि आपल्या गार्डनमध्ये लावा. का तर हे जे खूप फायदे आहेत आणि भरपूर फायदे आहेत ह्या झाडाचे.